कल्याणच्या समृद्धी महामार्गामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी बाधित होत असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आज कल्याणच्या उपविभागीय कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। नागपूर या समृद्धी महामार्गात कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, रुंदे, उतने, गुरवली, निंबवली, राया, दानबाव, चिंचवली येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन या महामार्गात व येथे निर्माण होणाऱ्या स्मार्ट सिटीत बाधित होणार आहे। याला तालुक्यातील बहुतांश गावातून सुरुवातीपासूनच विरोध होत आला आहे। याबाबत वारंवार मीटिंगी, सभा होऊन देखील रस्ता निर्मिती संदर्भात करण्यात येणारी सीमांक मोजणी ही शासनाकडून शेतकऱ्याचा विरोध डावलून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या मते आम्हाला सदर प्रकल्पासाठी आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत तर प्रशासन का जबरदस्ती करून ही कामे करत आहे, असा प्रकारचा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून निघत आहे। शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा विरोध असो, मुंबई नागपूर महामार्ग व स्मार्ट सिटी रद्द झालीच पाहिजे, शेती वाचवा, शेतकरी वाचवा, लँड पुलिंग या पसव्या योजनांचा धिक्कार असो, असे विविध घोषवाक्यांचे शेकडो बॅनर घेऊन व घोषणा देत तालुक्यातील शेकडो शेतकरी गुरुवारी सकाळी शहाड येथून कल्याण प्रांत कार्यालयावर धडक दिली। या मोर्चाचे आयोजन जमीन बचाव संघर्ष समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले। जाती पंथ यांच्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। प्रामुख्याने गेल्या 10-12 वर्षापासून या ठाणे जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्पांसाठी आमच्या जमिनी घेतल्या जातात। कुठल्याही प्रकारचे सरकारी नियम फॉलोअप केले जात नाहीत, कुठल्याही प्रकारची नोटीस दिली जात नाही, किती नुकसान भरपाई देणार हे सांगितलं जात नाही। प्रामुख्याने आज जर उल्लेख करायचा म्हटला सर, नागपूर समृद्धी मार्ग जो आहे मुंबईपासून निघालेला आहे हा 704 किलोमीटरचा आहे। त्याचबरोबर बडोद्यापासून JNPTला जो मार्ग चाललेला आहे तो ही अशाच पद्धतीचा 120 मीटर रुंदीचा आहे। याच्यात गावाच्या गाव, खेडीच्या खेडी उद्ध्वस्त होणार आहेत। खरं म्हणजे रस्ते असताना, पर्यायी रस्ते उपलब्ध असताना देखील, म्हणजे नागपूरला जाण्याचा पर्यायी रस्ता आहे, दिल्लीला जाण्याचा पर्यायी रस्ता उभा आहे, हे नवीन रस्ते कशासाठी चाललेत हे आम्हाला समजत नाही। अहमदाबाद तिथेही शेतकऱ्यांचं संघटन चालू आहे, तिथेही आम्ही जनजागृती सुरू केलेली आहे। आता शहापूर तालुक्यामध्ये आम्ही 23 आणि 24ला त्या परिसरातल्या 28 गावांचं आम्ही एकत्रीकरण करण्यासाठी 4 सभांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर एकत्रित पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं आंदोलन कशा पद्धतीचं बाहेर खेचायचं याचा आम्ही विचार करणार आहोत। त्या एकूण किती गावं बाधित होत आहेत आणि किती शेतकरी बाधित होतात? आता प्रत्येक तालुक्यात अलग अलग संख्या आहे, ते संकलित करण्याचं काम आम्ही करतोय। 41 संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 41 आता या तुमच्या समृद्धी मार्गामध्ये थँक्यू। गौतम वाघ, SBN मराठी, कल्याण।